कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, हनुमंतेश्वर महाराज की जय। श्रीमद एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 14, श्लोक क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 112। ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथेची घर बांधिले। आज पवित्र दिवस हा कधी असतो? ज्या दिवशी देवांचा जन्म होतो, संतांची पुण्यतिथी होते, ज्या दिवशी संत आपला अवतार त्यांनी संपवलेला असतो, हे दिवस जे आहे हे दिवस पवित्र मानले जातात। आणि तशापैकी आजचा जो उत्सव आहे तो उत्सव म्हणजे हनुमान जयंती। आज या दिवशी त्रेता युगामध्ये हनुमानाने जन्म घेतलेला आहे आणि तद्निमित्त या अगोदर कीर्तन व्हायची, ज्या वेळेला बाबा वगैरे होते त्यावेळेला कीर्तन व्हायची, पण त्यानंतर गेल्यानंतर आता प्रवचन सुरू केलेली आहे आपण। आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा जी आहे ही मजब आमराकडे आलेली आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांचं आणि संतांचं भजन करूया। पांडुरंगा करू प्रथमागमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकार्थमती प्रकाशो, अनेनोचिता स्वधारि रोजी, आत्मरूप गणेशो क्रिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, हे नमस्कारोनी आता माझ्या भावा, अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, एक नाम उच्चारितो, दृढ माझे मन, येथे राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे। श्री संतांचे माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत।
परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही ती संतांची नावं आहेत ज्या संतांनी 20व्या शतकामध्ये किंबहुना आता 21व्या शतकामध्ये सुद्धा धर्माचा जो ओरिजिनल मार्ग आहे, जे ओरिजिनल नामस्मरण जे आहे, हे ओरिजिनल नामस्मरण गल्ली गल्लीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. आज विचार जर करायला गेलं तर किती जणांना ही नावं माहिती आहे. ज्या ज्या ठिकाणी जो जो महात्मा आहे तो महात्मा आपल्याला माहिती आहे, पण जे धर्माचं जे बीज आहे, जे अनादि अनंत काळापासून परंपरागत जे चालू आहे, आलं का लक्षामध्ये? आज ती गोष्ट जीवाला करणं महत्वाचं आहे. बघा काय एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि तुमच्या नाकावाटे जाणारा श्वास, खरं भजन जे आहे ना, हे इथे घडलेलं आहे. जे काही आपण हनुमंताची सेवा करतोय, जे काही आपण करतोय, वास्तविक पाहता हनुमंताचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व या श्वासाच्या येळजाईमध्ये आहे आणि तिथपर्यंत ही आमची पोहोच केली पाहिजे. कितीही आपण काहीही करू, या मनुष्य देहाला जर आपण आलेला आहे, श्वासाची किंमत करणं महत्वाचं आहे. कबीर महाराज म्हणतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक सांस निकल गया तो तिन्ही लोक का मूल. आज एक श्वास जर वाया गेला, आज विचार करा, हा खरा परमार्थ आहे. संतांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, ज्ञानोबा झाले, तुकोबा झाले, एकनाथ महाराज झाले, संतांच्या काळामध्ये संतांना कधी कोणी महत्व दिलंच नाही. संतांना जो काय आदर मिळायचा होता ना, हा आदर संतांना कधी मिळालाच नाही. आजही तसंच आहे, आज पण तसंच आहे. जिथे खरी ओरिजिनल अनुभूती आहे, बघा, जिथे खरा ओरिजिनल अनुभव आहे, या मनुष्य देहाला आले कशासाठी भगवंताने घातलेला आहे, या मनुष्य देहाचे नित्याने चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावरने दिला आहे. बघा काय पर्व, काय हनुमान जयंती म्हटलं तर हनुमानाचा या वेळेला जन्म झालेला आहे, पण नेमका हनुमान कोण? विचार करायला गेलं तर नेमका हनुमान कोण आणि आमच्या डोक्यामध्ये आहे ते नेमकं काय आहे, ह्याचा आम्हाला विचार करायचा आहे. कशासाठी आपण जन्माला आलो आहे आणि काय करून आपल्याला जायचं आहे, हे सांगण्यासाठी हे हनुमान जयंतीचं सण आहे. हे सांगण्यासाठी कृष्ण जयंती, संतान देवांचे जन्मोत्सव का साजरे करायचे, हा आपण याचा मार्ग सांगण्यासाठी, संतांच्या पुण्यतिथ्या का साजऱ्या करायच्या, काय संतांनी मार्ग सांगितला आहे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते, देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आज आमचा गुंता सुटला का? जर आमचा गुंता सुटत नाहीये, गुंता सुटण्याचा नेमका मार्ग काय? मार्ग जो आहे हा श्वासाच्या एकजारीमध्ये लपलेला आहे. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार. महाराज म्हणतात, माझे नित्य सुख साचार, तिथं माझं सुख हे लपलेलं आहे, मला हे कळलेलं आहे, माझ्या जनार्दन महाराजांची कृपा, म्हणून मी त्या ठिकाणी स्थिर झालेलो आहे. बघा, हे सांगण्यासाठी हे व्यासपीठ आहे, हे सांगण्यासाठी हे व्यासपीठ आहे. दुसरा कोणताही या कोणताही सांगण्यासाठी ही गोष्ट नाही. आणि आज आमच्या सरकारचं काय चाललंय, देव आतमध्ये आहे पण आतला विषयच नाही. हे सांगण्यासाठी अनादि अनंत काळापासून परंपरागत संतांनी उपलब्ध करून ठेवलेलं हे धर्माचं व्यासपीठ. दुसरं, हा संतांचा महिमा, भगवंताची अनुभूती सांगण्यासाठी या हिंदुस्थान
हिंदुस्थानामध्ये दुसरं हे कोणतंही व्यासपीठ नाही. बघा आता आज पुण्यतिथी, आज जयंती आहे, आज हनुमानाचा जन्म आहे. बघा आता आलं का लक्षामध्ये हनुमानाचा जन्म काय काय हनुमंताने केलं आज भरपूर सांगण्यामध्ये येईल. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये कदाचित जगाच्या बाहेर सुद्धा आज हनुमंताचा खूप उदो असणार आहे आणि असलाही पाहिजे. पण नेमका हनुमंत काय आहे हे जे आज तुम्हाला मी सांगणार आहे हे आज ऐकायला मिळालं तर कुठे दुर्मिळ ऐकायला मिळालं तर सगळ्या ठिकाणी फक्त त्यांचं कार्य आलं का लक्षामध्ये. पण नेमकं हनुमंताला काय अपेक्षित आहे आज विचार करायला गेलं तर हनुमंत देव नाही का, पण देवाला नेमकं काय अपेक्षित आहे. बघा आता काय केलं हो हनुमंतांनी. आज कथा पूर्णपणे हनुमंतांचा अशा प्रकारे जन्म झाला. जन्म झाल्यानंतर हनुमंत हे रामाला मिळाले. सूर्याकडून वगैरे भरपूर इतर गुरूंकडून त्यांनी काही विद्या शिकून घेतल्या. पण जो काही अनुभव आहे तो अनुभव त्यांनी रामाकडून शिकून घेतला. नंतर लंकेला गेले, सीतेला वगैरे मिळाले. या सगळ्या कथा होती. आलं का लक्षामध्ये. अहो हे हनुमानाचं सोंग आहे, हे हनुमंताचा सोंग आहे बाबा. आलं का लक्षामध्ये. कृष्णाचा पण जर विचार करायला गेला बघा ना कृष्णाने काय काय लीला केल्या. आलं का लक्षामध्ये. जन्मापासून त्यांनी सुरुवात केली, राक्षसांचा नायनाट केला. आलं का लक्षामध्ये. अजून गोपिकांना त्यांनी खेळवलं, रासलीला वगैरे केल्या. हे सगळं कृष्ण जयंतीच्या वेळेला मानलं जातं. आज रामनवमी झाली, रामनवमीला काय काय केलं असेल, काय काय रामाने केलं हे सगळं सांगितलं असेल. हे सगळे जे आहेत ना हे सगळे देवाचे अवतार आहेत. हे सगळी देवाची सोंग आहेत. आलं का लक्षामध्ये. कसा प्रकारे आज नाटकामध्ये पण बघा ना, नाटकामध्ये एकेकाचं पात्र असतं, ते पात्र त्याचा रोल निभावत असतं, पण ते ओरिजिनल असतं का, ते ओरिजिनल असतं. आता बघा ना अलका कुबल किती तिने पिक्चर काढले, पण काढले सगळे रडायचे. आलं का लक्षामध्ये. काय प्रकार होता तो बघा ना, सगळ्यांना ती रडवून गेली. आलं का लक्षामध्ये. आणि कमावून बसली. मग काय रडवणार होतं आणि कोणी कमवलं. रडवणार जे होतं ना, रडवणार हे तिचं सोंग होतं आणि जे कमवलं ते सोंगाडलं. आज संतांना काय म्हणायचं आहे, हे हनुमंत जे काय आपण त्यांचं ऐकतो आहे हे त्यांचं देवाचं सोंग आहे. राम देवाचं सोंग आहे, कृष्ण देवाचं सोंग आहे. जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे हे देवाचं सोंग आहे. आणि सोंगाड्या हायलाइटच होत नाही. आणि आम्हाला सोंगाड्या समजून घ्यायचं आहे, आम्हाला सोंगाड्यापर्यंत जायचं आहे. आलं का लक्षामध्ये. आणि त्या सोंगाड्याची ओळख जी आहे ही ओळख श्वासामध्ये लपलेली आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ज्याचा श्वास तो श्वासाचा परिचार इथपर्यंत आम्हाला पोहोचावं लागेल. बघा ना आता मी कोणाचं सांगतोय, साधू संतांचंच मी सांगतोय ना. दुसरं आम्हाला सांगायची गरजच नाही. फक्त विषय जो आहे आज आपण बघा किती बाबा 1956 सालाला स्थापना झाली ना आपली. 56 सालापासून बघा आता आज जवळजवळ 68 वर्ष झाली अखंड आमचा हा सप्ताह चालू आहे. आज जर विचार करायला गेलं तर एक काहीतरी कार्यक्रम सुरू करायचा म्हणजे बघा किती अडचणी उत्पन्न होतात. आलं का लक्षामध्ये. 68 वर्ष अविरत चालू आहे. महिमा कोणाचा आहे, साधू संतांचा आहे. पण नेमकं साधू संतांचं महत्व काय आहे हे महत्व आपल्याला कळालं का. जर हे महत्वच आपल्याला कळलं नाही तर मग हे करून ह्याचा उपयोग काय, नक्की संतांचं म्हणणं काय आहे हे आमच्यापर्यंत कळलं पाहिजे. म्हणून महत्व कशाला आहे, परंपरेला महत्व आहे. रामदेव होता, मग रामाला परंपरा होती का. कृष्णदेव होता, कृष्णाला परंपरा होती का. हनुमंत देव आहे, हनुमंताला परंपरा होती का. याचा मला विचार करावा लागेल. बघा आता काय परंपरा आहे, का परंपरेला महत्व आहे. आज विचार करायला गेलं मी कुणाल, तुम्हाला प्रत्येकाला नावं आहे बरोबर आहे आणि प्रत्येकाला वडील आहे. समाजामध्ये राहायचं असेल बाप असावा लागतो. बाप जर नसेल कुठला आणि काय कुठला काहीच आता पता नाही. आता बघा ना काही दिवसापूर्वी मी जन्मदाखला काढायला गेलो होतो.
माझ्या मुलीचा, नाव तिचं आद्या आहे आणि तिलाही मोक्षदा नावाने सगळे हाक मारतात. तर तो फॉर्म आहे, फॉर्म. त्या फॉर्म वरती लिहिलंय अर्जदाराचे नाव, अर्जदार कोणी पण असो, पण खाली लिहिलंय वडिलांचं नाव, त्याच्या खाली लिहिलंय आईचं नाव. म्हणजे वडिलांचं जर नाव नसेल, आईचं जर नाव असेल, तर जन्मदाखला नसेल तर जन्मदाखला मिळेल का? जन्मदाखला मिळेल का? वडिलांची नावं जर नसतील तर नाही मिळू शकत. म्हणजे आई वडील जर नसेल, जन्मदाखला मिळू शकणार नाही. मग पुढं काय? ऍडमिशन मिळेल कुठं? आज नर्सरीला जा, कुठेही जा, जन्मदाखला लागतो. ज्युनियर सिनियरला आता घेतलं मी ऍडमिशन, जन्मदाखला लागतो. जन्मदाखला जर नसेल तर काहीच नाही. असा आमचा प्रपंच आहे. आपण म्हणतो ना, हे जर असं झालं ना तुम्ही बिन बापाचा, म्हणजे बघा बापाला किती महत्व आहे. अहो प्रपंचामध्ये बापाला महत्व आहे, परमार्थामध्ये बाप नसावा का? आज जर आमचा परमार्थ चालू आहे, आमचा बाप कोण? आमचा बाप कोण? हे सगळं सोंगे. आम्हाला आता याच्या सोंगाड्यापर्यंत पोहोचायचंय. सोंग टू सोंगाड्या हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाला परमार्थ म्हणतात. सोंगाड्यापर्यंत जर आम्ही या मनुष्य देहापर्यंत येऊन जर नाही पोहोचलो, बस काही उपयोग नाही. आजपर्यंत किती जन्माला आले आणि किती लोकांना हा ओरिजिनल हनुमंत समजला. म्हणून महत्व परंपरेला आहे. कोणीही असू दे, आज व्यासपीठावरून बोलणाऱ्या माणसाला परंपरा नाहीये, महाराजाला परंपरा नाहीये. विचार करा, सांगा ना का गोंधळ चाललेला आहे आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये? आज नाही म्हणताना बघा किती सोहळा साजरा होईल. आता रामनवमी झाली, आता हनुमान जयंती. एका दिवसाला आज या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होईल, करोडो रुपयांची. पण जे हनुमंताचं जे रिअल सोंग आहे, जे हनुमंताचा जो रिअल अनुभव आहे, हे सांगणारे किती? तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कसं? परंपरा नसेल तर काही नाही. कोणीही असू दे, कोणीही असू दे, आलं का लक्षात? विचारा परंपरा कोण, कुठून आलेला आहे हा मार्ग. आज भरपूर पंचोत्तर झालेले, जो आहे तो आपला काढत बसलेला आहे. पण भाऊ, ब्रह्मापासूनची परंपरा सांग आहे. आज ब्रह्मापासूनची परंपरा मजपर्यंत पोहोचलेली आहे. मी भरपूर ठिकाणी गेलो, पण अशी ब्रह्मदेवापासूनची, भगवंतापासून आलेली परंपरा कुठंच नाही. बघा काय परंपरा आहे. जो निर्गुण निराभास, नाथ महाराजांचं हा अभंग आहे. नाथ महाराजांचा जो निर्गुण निराभास, जे कुणी उद्भव शबद ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास, जो सर्वाचा आद्य गुरु, ब्रह्मादयाचा अनुदय तू, ब्रह्मा अत्री सोपदेशिषु, अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. तुम्ही दत्तगुरु ऐकले असतील ना? अहो माझी ही परंपरा आहे, ही दत्तगुरूंची परंपरा आहे. दत्तगुरूंचा ओरिजिनल मार्ग जो आता चालू आहे या 20व्या शतकामध्ये, हा माझा मार्ग आहे. कुठे असेल तर तुम्ही मला सांगा आणि बिंदास त्यांचं अनुकरण करा. पण हा जर मार्ग अशा प्रकारचा अवेलेबल आहे तर आपण का सोडावा? भगवंताने हंस रूपाने येऊन ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने हीच गोष्ट अत्री मुनींना सांगितली आणि अत्री मुनींनी हा मार्ग दत्तगुरूंपर्यंत सांगितला. हा तोच मार्ग आहे जो मार्ग रामामुळे, जो मार्ग रामामुळे हनुमंताला कळला आणि हनुमंत चिरंजीवी झाला. हनुमंताला ते भजन मिळालेलं आहे. आजही भगवंत, आजही शंकर आपण म्हणू अखंड भजन करतोय. भजन करी महादेव. आलं का? थोडकं भजन येते. हनुमंत सुद्धा आजही भजन करतोय. नेमकं हे भजन कोणतं आहे? ही परंपरा आहे. म्हणून श्रीपाद बाबा सांगायचे, सगळ्यांना विसरलं तरी चालेल, पण दत्तगुरूंना विसरू नका. दत्तगुरु हे आपल्या संप्रदायाचे आदिपुरुष आहेत. दत्तगुरु नंतर ही गोष्ट केली नारायण महाराज जालवणकर. बघा मी परंपरा सांगतोय. लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, किरवा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. बघा बाबा, आपल्या जर कुटुंबाचा जर विचार करायला गेलं तर नाना बाबांपासून हे पहिलं जे नामस्मरण आहे हे आपल्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज मात्रे. आज सुद्धा त्यावेळेला गजानन दादा वगैरे भरपूर
बाबांना सांगायचे, तेच सोहळा साजरा करायचे. हा शिंदे महाराज झाले, गजानन बाबा झाले, सकाळी त्यांची कार्यक्रम व्हायची, नंतर बाबांनीच काही कार्यक्रम केली. किती त्यांना सांगायचे हे नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण ज्या वेळेला बाबांना पॅरालिसिस झालं त्यावेळी बाबांनी ते नामस्मरण घेतलं. कुठे नामस्मरण घेतलं? हरिभक्तीपरायण गुरुवर्य अरविंद महाराज भोईर यांचे भाऊ यांच्या घरी. माझ्या लग्नाच्या अगोदर अनुभूती पण त्यांना आली, खूप छान वाटतं हे पण ते बोलले. शरद बाबांच्या मुखातून मी हे ऐकलं. लक्षात घ्या, ही अशी परंपरा पाहिजे. हे आपल्या घरामध्ये पहिले आलेले बाबा ज्यांना हे नामस्मरण मिळालेलं आहे, त्याच्यानंतर मला या कुठल्याच गोष्टीचा पत्ता नव्हता आणि बाबाही काय बोलले नाही. बाबाही काय बोलले नाही. त्यानंतर ज्यावेळी माझ्या लग्नाचा विषय आला त्यावेळी तुम्हालाही माहिती असेल, यांनी सांगितलं अनुग्रह करावा लागेल. मला काहीच आता पत्ता नव्हता काय नेमकी भानगड. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, जसं असेल तशा प्रकारे, जसं असेल तशा प्रकारे स्वीकारलं आणि बघा तसेच्या तशी अनुभूती. संतांना जो अनुभव आला आजही तशाच्या तसा अनुभव येतो. परंपरा असेल तर हे परंपरा जे सांगणारे जे असतील ते जर आपल्या नशिबामध्ये आले तर संतांचा ओरिजिनल विषय ते मांडू शकतात. आता सगळा सावळा गोंधळ आहे महाराष्ट्रामध्ये. मला ही गोष्ट कळल्यानंतर बघा लगेच पप्पांना, लगेच वडिलांना ही गोष्ट समजून घेतली. त्यांनी पण नामस्मरण घेतलं. लगेच आईने सुद्धा नामस्मरण घेतलं. लगेच माझी बहीण अपर्णा तिने सुद्धा नामस्मरण घेतलं. आणि ते ज्या वेळेला वडील गेले आणि रात्रीच्या दिवशी नाना महाराजांचे गुरु, नाना महाराजांचा मुलगा अनिल महाराज, हरिभक्तीपरायण गुरुवर्य अनिल महाराज पाटील यांनी मोठ्या आईला अनुग्रह केला आपल्या घरी. इथपर्यंत ही परंपरा लिमिटेड सध्या आपल्या घरामध्ये राहिलेली आहे. आता तुम्हाला कोणाला काही इच्छा असेल, तसं वाटत असेल बाबा हा मार्ग आपल्यापर्यंत पोहोचावा, आता भास्कर राजाराम मात्र ही फॅमिली तर पुढे नामस्मरण घेऊनच जाईल. कारण आमच्याकडे ते रीतच आहे. जन्माला आला त्या दिवशी, पाचवीच्या दिवशी नामस्मरण, पाचवीच्या दिवशी ही रीतच आहे. कुठं काहीच क्रॉस नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, लक्षात घ्या हा खरा साधू संतांचा ओरिजिनल मार्ग आहे. बघा ना, हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा यांनी ही गोष्ट नानाबाबांकडून समजून घेतली आणि त्यांचा मला 2016 ला अनुग्रह आहे. तुम्ही त्यावेळी साक्षी आहात, तुम्ही त्यावेळी मला घेऊन गेले होतात. आपण त्यावेळी एकत्रच गेलो होतो. हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपले चिंतामण महाराज भोईर यांच्या घरी मला अनुग्रह झाला, बरोबर ना. आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध. अनुग्रह आणि प्रबोध ह्या परमार्थाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी सध्या मला इथं दिसल्या, मी पण भरपूर साला धुंदावून बसलेलो. कुठेच हा विषय नाही. सांगा ना, हनुमंत देव नाही का? हनुमंत देव नाही. मग आज आपण जी काय भक्ती केली, आज जी काय आपण भक्ती केली ती हनुमंताच्या मताने केली का आमच्या मताने केली? नेमकं सांगा ना, नेमकं हनुमंताला काय आवडतं? कोणती भक्ती हनुमंताला आवडते? तुकाराम महाराज त्याविषयी म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय देवाला आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुलसी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय आवडतंय? बघा, तुकाराम महाराजांचं मत आहे. तुकाराम महाराज माऊली हे वारकरी संप्रदायाचे, आलं का लक्षात? आणि हा जो काही आपण 68 वर्ष सप्ताह साजरा करतोय, हे आपले हे संत आपले अधिष्ठान आहे. म्हणायला गेलं तर ह्यांच्या जीवावरतीच आपण आतापर्यंत एवढं सगळं केलेलं आहे. त्या साधू संतांचं मत काय आहे बघा. काय देवाला आवडतंय? कुठलाही देव असो, काय देवाला आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग कोणतं नाम? कोणतं नाम? लक्षात घ्या, हे परंपरागत आलेलं आहे. ते जे 21,600 वेळेला आत बाहेर करताय म्हणता काय 21,600 जपा. पण कसं जपायचं? कसं जपायचं? प्रत्येक गोष्टीला रीत आहे. प्रत्येक गोष्टीला रीत आहे. आलं का लक्षात? आणि रीत जर नसेल तर होऊ शकणार नाही. आणि रीत मिळण्यासाठी काय करावं लागेल?
तुळशी माळ घाला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल. जर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली तर परमार्थ कसा होईल? गोपीचंदन टिळक आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा त्यावेळेला हे जे संत आहे, हे संत हा कळवळा जागृत करून देतात. कधी? त्यावेळेला. जर आपण त्यांना शरणच नाही गेलो आणि फक्त आम्हाला हो तशा प्रकारे जर केलं तर काय उपयोग आहे? बघा ना, अहो व्यासपीठावरून सांगणारी जर मंडळी सांगत असेल माळ घालायची गरज नाही, व्यासपीठावरून सांगणारी जर मंडळी सांगत असेल माळ घालायची गरज नाही. बघा, मी ज्ञानोबा तुकोबांच्या ज्ञानाला अनुसरून बोलतोय. आता हे मी नाही कोणी बोलायचं, बरोबर आहे की नाही? आलं का लक्षात? मला संप्रदाय, मला परंपरा आहे, मला जे आहे ते मला सांगावंच लागेल. दुसरा माझ्याकडे पर्याय नाही. आलं का लक्षामध्ये? की व्यासपीठावरून जर सांगणाऱ्या मंडळीला जर अनुभव नाही आला तर काय सांगणार हो? सांगा ना. बिंदा सांगतात माळ घालायची काय गरजच नाही, ह्याचा अर्थ ह्याला अनुभवच नाही का इतरांना काय सांगेल? आणि जर आम्ही जर त्यांचं जर ऐकत असू तर मग आज आम्ही साधू संतांच्या परमार्थाला धरून जातोय का ह्याचा विचार आम्ही करतो. ह्याचा विचार आम्हाला करायची गरज आहे. पण आज सगळ्यांचं असंच चालू आहे, फक्त मनमानी. एक करतोय म्हणून दुसरा करतोय, दुसरा करतोय म्हणून तिसरा करतोय, तिसरा करतोय म्हणून सगळेच करतात आणि सगळे करतात म्हणून आपण करतोय. आपण जर काहीतरी वेगळं करायला गेलं तर लगेच हे असं करायची याला काय गरज होती, हे तसं करायची याला काय गरज होती? अहो आजही सांगतात काय म्हणे याचं बॅडलक. हा त्या 2000 साली हा त्याच्या काय दिंडीगडावरती गेला, तिकडे म्हणे सुरुवातच केली यांनी माळ टाकायला आणि काय या सगळ्या घरात अडकला आणि याच्या घरात म्हणे माळ आली. हे कोण बोलतोय? ज्यांच्या घरामध्ये फ्रीज मध्ये बाटल्या आहेत, आलं का? मला त्या कुठेही असू त्याचा उपयोग काय एवढं सगळं करून? आलं का? ती जर सांगत असेल याचा बॅडलक आहे तर काय आम्ही समजावं? आलं का लक्षामध्ये? ओरिजिनल हनुमंताचं जर आम्हाला जर रूपच जर कळलं नाही तर आज पुढच्या 96 पिढ्या आम्ही जर फक्त असे कार्यक्रम जर करत गेलो, फक्त आम्ही जर बाहेरचे जर धंदे करत गेलो, तो ओरिजिनल जो हनुमंत तो साधू संतांनी सांगितला. बघा तुम्हाला सांगतो, रामाला सुद्धा परंपरा होती. आलं का लक्षामध्ये? परंपरागत जे नाम आलं का लक्षामध्ये? हे नाम वशिष्ठ मुनींनी हे नाम जे आहे हे अचीव केलं आणि हा नामाचा महिमा जो आहे, हा नामाचा महिमा रामाला सांगितला. आलं का लक्षामध्ये? आणि रामाने हे नामस्मरण हनुमंताला दिलं. तशा प्रकारे हनुमंताने भजन केलं. त्याचा रिझल्ट असा आला की मी देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे. त्याला चिरंजीवीपणा म्हणतात. आलं का लक्षात? जन्म मरण ही भानगडच तुम्हाला नाहीये. देह जातो आणि देह येतो, देह मरणारे. आत्मा मरतो का? आत्मा मरतो? अहो आत्मा अविनाशी आहे हे सांगण्यासाठी ही सगळी कटाटोपे सांगतात. आणि हे सगळे उत्सव साजरे करून जर हा महत्वाची जर गोष्ट सांगितली जात नसेल तर काय उपयोग? बघा ना, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म जागी आले. कृष्णाला संदीपनी ऋषींचा अर्थ आहे. त्यावेळेला कृष्णा प्रचिती आली, रामाला प्रचिती वशिष्ठांनी करून दिली, हनुमंताला प्रचिती रामाने करून दिली. जर हे नसते आले तर, हे जर मंडळी नसते आली तर यांना अनुभूती कुठून झाली असती? म्हणून हनुमंताला, म्हणून परंपरेला महत्व आहे. परंपरा नसेल तर काहीच नाही ना. सांगा ना. आलं का लक्षामध्ये? आजपर्यंत बघा, आता मी तरी बघतोय जन्माला आल्यापासून, ज्या वेळेला मला अक्कल आली त्यावेळेला पासून आमचे सप्ते चालू आहे. आलं काय? बघा ना, 1956 सालापासून आतापर्यंत किती महाराज इकडे येऊन गेले असतील, किती जणांनी आपली परंपरा सांगितली. बघा अहो, परंपरेशिवाय पर्यायच नाहीये. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये बाप दामनाचं श्राद्ध घाल. आलं का लक्षात? किती जणांनी आपली परंपरा. 11वा भंग, 11वा का 10वा भंग हरिपाठामधला, ज्ञान देव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुल शुद्ध. बघा, आणि मग परंपरा नसेल त्याचं कुल. मी कोणाचं मत सांगतोय? ज्ञानोबाचं मत सांगतो ना. तुम्हाला ज्ञानोबा आवडतात, तुम्हाला तुकोबा आवडतात, तुम्हाला सगळे संत आवडतात. त्या संतांचा पवित्र मार्ग आम्ही का स्वीकारत नाही? म्हणून मी तुम्हाला सांगतो
आलं का लक्षामध्ये? कोणी किती काही असू दे, तिथं एक ओळ आलेली आहे हरिपाठामध्ये, जपा जपणे आहे ना बाबा, जपा जपणे पुढे उलट प्राणाचा, ज्याचा श्वासोच्छ्वासाचा परिचार, बघा प्राण आणि श्वास एका वेगवेगळा, बघा ना मी ओबीला सोडून बोलतोय का? जपा जपणे उलट प्राणाचा आहे का नाही, तेथेही मनाचा निर्धार असेल. बघा बरं, आजपर्यंत आम्ही एवढे महाराज बोललो, किती जणांनी हा मार्ग थेट सांगितला आणि बाबा या आमच्याकडून आणि हा मार्ग घ्या. आज 2 तासाचे आपल्याला किती मोजावे लागतात? कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये. विचार करा, आलं का लक्षामध्ये? आज बाबा 4-5 हजार रुपये जर कमवायचे असतील, किती मेहनत करावी लागते, किती आज मेहनत करावी लागते. आलं का लक्षामध्ये? आपले खाली गाळे पण आहेत ना, आज 4,000 देण्यासाठी ते आपले किती दिवस जमीन वापरतायत, मंदिराचे का असे ना, बघा. आणि ही व्यक्ती 2 तासामध्ये येऊन काय समाजाला उपदेश करत असेल. आलं का लक्षामध्ये? हा सगळा सावळा गोंधळ चालू आणि हा सगळा काळा बाजार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आलं का लक्षामध्ये? हे पैसे घेण्यावर माझं काहीच मत नाहीये, हे जर उलट आहे. 5,000 घेत असेल ना, 10,000 घे. 10,000 घेत असेल ना, 20,000 घे. 20,000 घेत असेल 50,000 घे. लाख रुपये घे. वाटलं ना? तसंही काय, जेवढे पैसे आपल्या हनुमंताच्या तिजोरीमध्ये आहेत ना, तेवढे सगळे पैसे उचलून त्या महाराजांना द्या आणि त्या महाराजांना सांगा, भाऊ जपा जपणे उलट प्राणाचा म्हणजे काय तिथपर्यंत नाही. बघा ना किती गोंधळ आहे ना. बहुशास्त्र गुंडाळीता वाढ आहे, जया निश्चयो एक तोहीच आहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे आणि गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. काल सांगितलं मी विषय तो. आलं का लक्षामध्ये? ज्ञानबोध म्हणजे संतांच्या कृपेने होणारा जो अनुग्रह आहे आणि तो अनुग्रह ज्यावेळेला होतो, ज्यावेळेला देवाचं रूप जे आहे त्याचा अनुभूती होते, ती बुद्धी झाल्यानंतर प्रबोध नावाची प्रबोध जी आहे तो प्रबोध दिला जातो. हा अनुग्रह आणि प्रबोध, भाऊ ही काय भानगड आहे, ही भानगड मला सांग, ही भानगड मला सांग. त्या प्रबोधापर्यंत पोहोचव. तो जो 21,600 जपाचा तू म्हणतोय ना, तो फक्त मला ती रीत सांग. जी रीत या संतांनी केली, जी रीत या देवदेवतांनी केली ना, ती रीत मला तू फक्त समजावून सांग. हवे तेवढे पैसे घे. किती जण पुढे येतील? जर तशा प्रकारे कोणी अनुभव करून देत असेल, जरूर त्यांच्या पाया पडा. माझं काहीच म्हणणं नाही, माझं काहीच म्हणणं नाही. अहो माझं तर ओरिजिनल सोन आहे. तू भाग्यवान आहे, मला ही ओरिजिनल परंपरा भेटलेली आहे. हे ओरिजिनल सोनं आहे तर नका तुम्ही स्वीकारू. आलं का लक्षामध्ये? पण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली यावर फेरा पडे. बघा सूर्याचा उदय झाला, आलं का लक्षामध्ये? म्हणजे आम्ही जन्माला आलो. सूर्यास्त म्हणजे श्वासाचा शेवट. आलं का लक्षामध्ये? जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत अचीव करून घ्यायचंय. एकदा का सूर्य मावळता झाला, इंद्रिय काही काम करत नाही आणि त्यावेळेला जर आम्ही नाम घ्यायला गेलो, बघा असंच होतंय आणि तसंच होतंय आणि हे होतंय. एक मच्छर जर चावला तर आम्हाला डिस्टर्ब होतो. विचार करा ना. आणि सगळं आटोपल्यानंतर पण काही हरकत नाही. 1 तास उरला खटवंग रायासी भाग्य दशात 1 तास फक्त त्याला उरला होता, पण त्याला वाटलं मी हे नामस्मरण घ्यावं. आणि बघा आलं, तसा अनुताप व्हायला पाहिजे. परिमळ गेले या उस फुल देखील, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. एकदा का फुलातला सुगंध गेला, त्या फुलाला कोण विचारतंय? घडी 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 काळ वाट याची पायी टपलेल्या. बघा ना किती कोरोना आला. कोरोनानंतर आता आम्हाला वाटतं की मरणारच नाहीये. आलं का लक्षामध्ये? घडी घडी काळ वाट याची पाय, अरे अजून किती आहे अवकाश, हाची अनुताप घेऊन सावध. हे जरा याचा विचार कर आणि ह्याचा अनुताप घेऊन सावध हो आणि काहीतरी बोध करी म्हणा. माझ्या मनाला काहीतरी बोध कर. आलं कोणता बोध? जो खटवंगर आहे याने समजून घेतला. आलं का लक्षामध्ये? या नाथ महाराजांचाच तो अनुभव आहे. बघा मग आता ही गोष्ट साधू संतांची आणि ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची. बघा आता ही हनुमंताची मूर्ती. आता जर थोडस आपण आतमध्ये घुसू. ही हनुमंताची मूर्ती, आलं का लक्षामध्ये? हनुमंताचं एक नाव आहे पवनसुत, बरोबर आहे?
पवनसुत हे नाव आहे हनुमंताचं. पवन म्हणजे काय? हा, पवन म्हणजे वारा. आणि मग वाऱ्याचा मुलगा दगड असू शकतो का? मला फक्त याचं उत्तर द्या. मी कोणाला, तुम्हाला जर वाईट वाटत असेल, मला काही पर्याय नाही, मला फक्त ते सांगा. नेमकं ही काय भानगड आहे? हे मंदिर, त्या मंदिरामधली मूर्ती, नेमकी ही भानगड काय आहे? ही कोण आपल्याला समजून सांगणार? अहो, हे सांगण्यासाठी हनुमान जयंती आहे. आलं का लक्षामध्ये? आज भरपूर चालू आहे, पण हे कोणी सांगणारच नाहीये. सांगा ना, मी काय चुकीचं बोलतोय? साधू संतांना सोडून जर मी काय बोलत असेल ना, जरूर मला तुम्ही बोला. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, अरे तुमच्या नाकामाटे येणारा वारा, तीच गोष्ट हनुमान आहे. त्याच्यामध्ये हनुमंताचं अस्तित्व आहे. हे कोण सांगेल समाजाला? आलं का लक्षामध्ये? हा खरा हनुमंत आहे. आणि हे भजन हे परंपरेमध्ये आहे. ज्या वेळेला तुम्हाला अनुभव होईल, ऐसी या प्रीती बोध सागरी, तू आपण पयाते कल्लरू करी, मग जव पाशी चराचरी तव तुझ्या आसी. त्यावेळेला तुला अनुभव होईल की सर्वांगती पाहे एक वासुदेव, सर्वांगती राम देहा देई एक, सूर्य प्रकाशक शस्त्र रश्मी. अहो, ज्ञानोबाची अनुभूती आहे. ज्ञानोबाची अनुभूती आजही तशाच्या तसा मार्ग या 850 वर्ष झाली, पण आज हा मार्ग आमच्यापर्यंत आला. आणि जर येत नसेल तर तुमचा जो परमार्थ आहे या श्वासामध्ये लपलेला आहे, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार बघा. मग काय नेमकी श्वासाचं भजन आहे? काय नेमकी श्वासाचं भजन आहे? तुम्हाला सांगतो. अहो, संतांना सुद्धा हा मार्ग स्वीकारायला भरपूर कटकट करायला लागलेला आहे. एक तर साधं नाहीये. नामदेव महाराज तुला माहिती आहे का? नामदेव महाराज नाही माहिती, ते सांगणार पण नाही या व्यासपीठावर, कारण सगळे तसेच आहेत ना. आलं का लक्षामध्ये? वयाच्या 5व्या वर्षी देव जेवला. आज बघा ना, आता आपण बाबा नैवेद्य घेतलं आणि नैवेद्य काका आपण असं हनुमंतासमोर ठेवलं आणि हनुमंत जेवू लागला. बघा, हनुमंत जेवू लागला. अरे बाबा, हनुमंत जेवला. बघा त्याचा रिझल्ट काय, आम्ही किती काय काय आम्हाला वाटेल. बघा आता नामदेव महाराजांच्या आपण 5व्या वर्षी देव जेवला. काय जेवला हो? तेव्हा जेवला तर मी डोकं आपतील. आलं का? त्यांच्याकडून ना पुढचं कार्य करून घ्यायचं होतं, म्हणून हनुमंत, म्हणून विठ्ठल जो आहे तो त्या रूपाला आला. पण ते तेच घेऊन बसले. विठ्ठल माझं खातो, विठ्ठल माझं पितो, विठ्ठल माझं खातो, विठ्ठल माझं पितो. तुम्ही ऐकता ना, नामयाची खीर चाखतो. बरोबर आहे? आलं का लक्षामध्ये? पण नेमकं पुढे गेलं 25 वर्षाचे नामदेव महाराज झाले. 25 वर्षाचे. तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार नामदेव महाराज, भक्ती स्पेशालिस्ट, इतके भक्तीचे सम्राट म्हणून त्यांना म्हटलं जातं. एवढे महाराज बघा, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, आणि नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, अशी त्यांची ख्याती होती. इतके मोठे महाराज. काहीतरी यांच्याबरोबर हितगुज साधली पाहिजे असं कोणाला वाटलं? ज्ञानेदेव, मुक्ताई वगैरे यांना वाटलं. आलं का लक्षामध्ये? त्यांना निरोप झाडला, या इथे, हा जरा तुमचं दर्शन द्या आम्हाला. त्यांना बोलवलं आणि चालू केलं. ते पण काय, आता माऊली, मुक्ताबाई वगैरे यांच्याकडे परंपरा होती. माऊली, मुक्ताई यांच्याकडे परंपरा होती. तुम्हाला परंपरा माहिती आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रचा मुख्य शिक्षक. सांगा ना, परंपरा ही कुठंच संपूर्ण झालेली नाहीये. आम्ही परंपरेला इग्नोर करतोय. आलं का लक्षामध्ये? आम्हाला परंपरागत ज्ञानाला जावं लागेल. आलं लक्षामध्ये? नाही, तिकडे गेले, संवाद साधला. आलं का लक्षामध्ये? मग गोरोबा काकांनी परीक्षा घेतली, कोणाचं म्हटलं किती कच्चं आहे आणि पक्क आहे बघूया. आता नामदेव महाराजांचं काय होतं? मी आणि माझा विठ्ठल. तुम्हाला सांगतो, भक्ती ही अशी नाहीये. भक्तीतलं पूर्णत्व आहे. भक्तीमध्ये भजणारा आणि त्याला भजतोय याचं ऐक्य व्हायला पाहिजे. ज्याला भजतोय त्याचं जर ऐक्य जमत नसेल, मी आणि हनुमंत वेगळा नाही, अहो मला श्वासच हनुमान आहे, किंवा ती गोष्टच मी आहे, अशा प्रकारे सद्गुरूंच्या मार्फत जोपर्यंत अनुभूती प्राप्त होत नाही तोपर्यंत काय हनुमान जयंती साजरी होणार आहे? साजरीच होऊ शकत नाहीये. तुम्ही कितीही काही करा.
आलं का लक्षामध्ये? नामदेव महाराजांना कळत नव्हतं. ज्यांच्या ताटातलं देव जेवला, काय बोलायचं? अरे काय बोलायचं? मुक्ताबाई म्हणू लागली, अखंड जयाचा देवाचा शेजारा, अरे कार्य अलकार्य केला नाही. अरे मी विठ्ठलाचा भक्त, मी हे चेक केलं. नामदेव रायांना कच्च ठरवलं गेलं. आजपर्यंत आपण तुम्ही ऐकलं नामदेव महाराजांना कच्च ठरवलं गेलं कुठे? सांगलं तर मला माहिती नाही. मला हे आठवलं 17-18 सालामध्ये कळलं. 15 सालापासून मी मार केली. भक्ती भक्ती भक्ती, काय नेमकी भक्ती? हनुमंताची जर आम्ही एकरूपच होऊ शकत नाही तर काय, कशी भक्ती होईल? भक्तीमध्ये देहाचा विसर पडतो. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मत, तेनेची हा जीव सुख पावे माझा, बरे किशिराच्या करवाले. त्याच्याने आम्ही सुख पावणार. जर ती गोष्ट जर नाही आमच्या पदरामध्ये पडली, कसं आम्ही सुख पडणार? नाही. नामदेव महाराजांना कळलं. आलं का लक्षामध्ये? कच्च ठरवलं गेलं. भरपूर राग आला. तर विचार करा ना, आजही हे बोलतोय, सगळ्यांना पटत असेल, किती वाटत असेल, मग केलं काय आम्ही एवढं बर? जर आम्हाला हे करत असेल तर काम त्या नशिबामध्ये नाही आले सांगणारे. इतकं पोटात दुखतं ना, भरून सोय नाही. आणि हे बिना आकाराचं पोटात दुख नाही. आलं का? माझं समजून नाही घेतलं ना. एवढ्या वर्ष आम्ही करतोय. बघा तो नामदेव महाराज 25 वर्ष, अरे या विठ्ठलाच्या मागे निघलं. बघ ही 4-5-7 वर्षाची मुक्ताई माझा कार्यक्रम करते. काय प्रकार आहे हा प्रकार परंपरेचा आहे. 1400 वर्षात चांगदेवाला नतमस्तक करावं घ्यावं लागलं. कशामुळे? भक्त आणि भक्त परंपरेमध्ये. परंपरेमध्ये वय नसतं. वय हे शरीराचं असतं, आत्म्याला वयच नाहीये. आत्म्याला कसलं वय आहे? अनादिअंत काळापासून आपण आहोत. नामदेव महाराजांना कळेना, राग आला आणि तशाच रागाच्या भरात विठ्ठलाकडे गेले. आजपर्यंत माझं एवढं खाल्लं, एवढं माझं पिलं, तुझा इतका एवढा मी भक्त, माझ्या कीर्तनामध्ये तू नाचलास, मी कच्चा कसा? मी कच्चा कसा? विठ्ठलाला विचारलं नामदेव महाराजांनी. आलं का लक्षामध्ये? आता काय हे अशा प्रकारे विठ्ठलाला घडवून घ्यायचं होतं. कारण तुकाराम महाराजांचं, कारण पुढे जे पण त्यांचे जे कार्य आहे ते कार्य त्यांच्याकडून जे ते करून घ्यायचं होतं. आलं का लक्षामध्ये? बरोबर आहे. आतापर्यंत तू खाल्लं आणि नाही माझं पिलं वगैरे, ते काय होतं रे? ते काय होतं? आता काय म्हणायचं नामदेवा? काय म्हणायचं नामदेवा? अहो हे मंदिर, हे भगवंत, हे काय आहे हे लोकांना तो समजलंच जात नाहीये. बघा बरं, काय किती माझी नावं आहेत? 33 कोटी काय म्हणतात, एवढी माझी नावं आहेत, पण मला रूपच नाहीये. रूप नाही त्याची नावं ठेवी आले, लटिकाची भ्रम वाढविला. यांनी मला नावं ठेवली एक केली रूप, आणि यांनी मला नाव रूपाला आणला, नुसता भ्रम वाढवून टाकला. बघा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आलं का लक्षामध्ये? बघा, जनी मध्ये स्वरूपाची हात पाय नाही त्यासी. मला हात नाही, मला पाय नाही, या लोकांनी मला हात जोडले, या लोकांनी मला पाय जोडले. अरे आणि मलाच हे भरवताय. तुला गरज होती म्हणून मी खाल्लं. विठ्ठला नामदेवा, हे माझं ओरिजिनल रूप नाही. अरे देव देव करून व्यर्थ काही नसी, नीच देव नेनसी मुनी को. हा जो आतला धंदा आहे, अंतर्मुख होऊन करीते चिंतन, तेने जनार्दन प्रकटला मुक्ताई म्हणते. हा जो आतला धंदा आहे, आतला धंद्यालाच आम्ही पारखे आहोत. आलं का लक्षामध्ये? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भज आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. हे भजन रामाने हनुमंताला सांगितलं. बघा, त्यावेळेला हनुमंताला त्याची अनुभूती झाली. आलं, कुठल्याही देव असते ते असे झालेलेच नाहीये. परंपरेशिवाय पर्याय नाहीये. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार होते. आलं का लक्षामध्ये? उरलेलं धर्माचं काम भेटण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तरी पण किती शिणावं लागलं होतं ना. नामदेवांच्या काळात त्यांना होतं सगळं. मग का तुकाराम महाराज स्वतःच्या काळामध्ये त्यांना सुद्धा एवढं हिंडावं लागलं. देव 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 करून शिंडले माझे मन, सांगणारा मार्गच नाहीये. म्हणून खूप भाग्यवान आम्ही आयत्या बिळात नागो आहोत. आलं का लक्षात? कुठं कसलं काय नाही काय नाही, आणि थेट घेऊन आमच्यापर्यंत सांगितलं ते असं करायचं, तुला हे घ्यावं लागेल. बघा आम्ही किती भाग्यवान आहोत. पण कसं असतं, आपल्या भाग्याकडे त्याची किंमत करायला पाहिजे. नाही कळलं, मग त्यावेळेला नामदेव महाराजांचे डोळे उघडले. आलं का लक्षामध्ये? आता उघडी डोळे जरी अद्याप ना कळे, म्हणून आता डोळे उघडा.
आणि समजून घ्या, शेवटचा श्वास जर जायच्या अगोदर जर नाही समजून घेतलं तर पुढे म्हणता मातेची या कोरे, अरे दगड आला पोटासी. काय आला आईच्या उदरामध्ये? दगड. बघा काय संतांच्या उपमा आहे. अहो हे सांगणारच नाही कोणी समाजाला. सांगा ना मला, हे जर व्यासपीठावरून बोलले तर यांची कार्यक्रम आपण लावतील का? हे इतकं बोलल्यानंतर बघा हे असंच चालू आहे. आलं का लक्षामध्ये? आणि मला जे पण काय हे खरं बोलावं लागेल. ही वाणी कधी कोणती तोही सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर हा मार्ग मी सांगून मोकळा होणार आहे. आलं लक्षामध्ये? मी मला खूप भाग्यवान समजतो की जे पण काही आहे आज येणारही तुम्ही समजा की एवढ्या वर्ष आपण कार्यक्रम केले त्याचं निमित्त का असेल काहीतरी पुण्य फळलं असेल म्हणून हा भल्याचा मार्ग तुमच्यापर्यंत येतोय. आलं का लक्षामध्ये? मी मला खूप भाग्यवान समजतो. आज माझं जे आहे हे ऋण फिटलेलं आहे, कारण माझ्या ज्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला हा भल्याचा मार्ग आहे, हा मार्ग सांगून आता मी मोकळा झालेलो आहे. तुम्ही समजून घ्या ना काही समजून घेऊ, हा तुमचा प्रश्न आहे. ओरिजिनल रेकॉर्डेड आहे. आज जे पण काय आहे, आज सकाळी बघा आता 6 वाजता एवढ्या सकाळी कोण येणार आहे, तरी पण तुम्ही एवढ्या सकाळी इथं आलेला आहात. आलं, जे नाही आलेले आहे त्यांना हे पुढे जो कार्यक्रम YouTube मार्फत पाठवला जाईल बघा तुम्ही. आमचा काही भरोसा नाही. ओरिजिनल संत आहे त्यांना लोकांनी जमूनच दिले नाही. काय सांगता येतं? आलं का लक्षामध्ये? रस्त्यामध्ये जाऊन राहील आम्हाला गोळी घालूनही उडवतील. काय सांगता येते? नंतर स्वीकारा तुम्ही. आलं का लक्षामध्ये? काही नाही. संतांच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो ना खूप दुःख होतंय. संतांच्या काळामध्ये संतांना कधी महत्व दिलंच गेलं नाही. आलं का लक्षामध्ये? नामदेव महाराजांनी समजून घेतलं. त्याला सांगितलं विसोबा खिचरांना शरण जा, विसोबा खिचरांना. आलं का लक्षामध्ये? मग त्यावेळेला ते विसोबा खिचरांना शरण गेले आणि त्यांना मार्ग सांगितला. मग काय मार्ग? काय मार्ग? देव आत का बाहेर? तुम्हाला सांगतो, जशा प्रकारे हे मंदिर आणि ही मंदिरातली मूर्ती, तशा प्रकारे हे मंदिर आणि या मंदिरामध्ये जो आत्मदेव आहे ती गोष्ट तुम्ही आहात. देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देव देवाचे मंदिर. भगवंत आतमध्ये आहे, वसे हृदयी देव तो जाणायचा. मग ओळख आत का बाहेर? आम्ही सगळं बाहेरच करतोय. आजचा धंदा आम्हाला कोणी सांगितलाय? हे नरा आत बघ जरा, आत करा. हा आलं का लक्षामध्ये? मरायच्या वेळी हेच आतल्या आडवे येणार आहे. आलं का? म्हणून आतला मार्ग समजायचा आहे. बघा आता जोपर्यंत श्वासाची येरदार आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत. श्वासाची येरदार संपली, यू विल बी डिक्लेअर्ड ॲज डेड. तुम्ही मृत म्हणून घोषित येणार. शरीर मृत होतं, तुम्हाला हे देह सोडावं लागणार आहे. पण तुमचं अस्तित्व कोणामध्ये? श्वासाच्या येरदारीमुळे का उरलेल्या बॉडीमध्ये? इथं बॉडी लवकर जाणार. मग तुमचं अस्तित्व कशामध्ये? श्वासाच्या येरदारीमध्ये. मग भजन श्वासाला धरून का श्वासाला सोडून? तुमच्या नाकावाटे येणारा श्वास आणि तुमच्या नाकावाटे जाणारा श्वास ह्याच्यामध्ये हनुमंताची ओळख लपलेली आहे. आणि हा जर हनुमंत तुम्ही अनुभवला, ही ओरिजिनल हनुमान जयंती आहे. तर हे जर हनुमंताला आम्ही मुकलो, पुढच्या 96 पिढ्या फक्त आम्ही एवढंच जर फक्त करत राहिलो, बघा साधू संतांच्या मार्गाला धरून आमचं नाहीये. कुठं तरी आम्हाला विचार करावा लागेल. म्हणून नामदेव महाराजांकडे लिहिलेलं आहे, डोळे सर्वांना आहेत डोळे, पण डोळ्यांचा डोळा उघडला जेणे. डोळ्यांचा डोळा म्हणजे विजन. डोळे आहेत पण विजन आहे का? आणि विजनच जर नसतील तर परमार्थाला डोळे असून चालत नाही. हे डोळे नाशिवंत आहेत. हे डोळेच खरं सांगतात आणि लोक या नासका डोळ्याने ओरिजिनल देवाला बघायला चालले. काय येडेपण आहे? म्हणून सांगतात आज अनुभूती येत नाही. येईलच कशी राजा? परंपरा लागेल. आलं का? हे ज्या वेळेला आजचं भजन तुम्ही समजून घ्या, ही रीत झाली. मग अनुभूती काय? अनुभूती काय? ओळख कशी करणार? त्याचं लक्षण आहे अष्टसात्विक भाव. अर्जुन ज्या रीतीने गेला, अर्जुनाला अष्टसात्विक भाव झाले, नामदेव महाराजांना सात्विक भाव झाले, तुकाराम महाराजांना झाले, एकनाथ महाराजांना झाले, हनुमंताला झाले, रामाला झाले, कौशल्याला झाले. तुम्हाला सांगतो कौशल्याला अष्टसात्विक भाव झाले. आलं का लक्षामध्ये? आज हातविषयी तुम्हाला माहिती पण नाहीये. त्या बाहेरच्या अवस्था होता, त्या अवस्था बघितल्यानंतर अरे काय हा प्रकार आहे, किती पिशाच्यवत हा प्रकार आहे. आलं का लक्षामध्ये? ही खरी आहे आमची. तो आम्हाला पहिली तर माळ घालायला फक्त बोललो आम्ही, तर बघा विचार करा किती गोष्टी आमच्या आडव्या येतात.
म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, पूर्वजन्मी पाप केले ते पुढे येऊनच ते त्यात आतले आहेत. म्हणून बहुत जन्माची असलेल्या पुण्याची सामग्री संत म्हणतात. आलं का लक्षामध्ये, बहुत सुकृतांची जोडी. माझे बाबा आज पण म्हणतात ही गोष्ट करायला आईची पूस सुद्धा पवित्र असावी लागते. कौसल्याला 8 भाव झाले, स्तंभ, स्वेग, रोमांच, स्वरभंग, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी दयावरी. त्यावेळेला देवाची कृपा होते, त्यावेळेला. नाहीतर देवाची कृपा आम्ही विसरून जायची. 8 सात्विक भावच जर उत्पन्न नाही झाले तर कुठून कृपा होणार. ही सांडोनी भजनावस्था नाना साधने प्रयास करता माझ्या अनुभवाची वार्ता न चढे आता कल्पना. माझ्या अनुभवाची वार्ता ही अजिबात होऊ शकत नाही. बघा ना, कौशल्याच्या ज्या वेळेला उदरामध्ये राम आला, अंजनी मातेने बघा आता 12 वर्ष तपश्चर्या केली. अंजनी मातेला जे नामस्मरण घेतलं, कोणाला अंजनी माता तरी फॉलो करायचे सांगा ना. वाटतंय का की आपण अंजनी मातेसारखं अनुकरण करावं? 12 वर्ष तपश्चर्या केली असेल, ती नॉनव्हेज खात असेल, ती संत परंपरेला सोडून असेल. आलं का? विचार करा ना. तिला अनुभव केल्यानंतर ती काय म्हणते, माझ्या पोटी असंच यावं. जे अनुभव मला दिलाय ना शंकरा, जे शिवा, जे अनुभव तुम्हाला दिलेला आहे तशा प्रकारे मला अनुभव करून देणारा तशा प्रकारचाच माझ्या उदरामध्ये आला पाहिजे. आता तशा प्रकारचा कोण येणार? म्हणून कोण आला अंजनीच्या पोटी? महारुद्र आले पोटी. का असं म्हटलंय? दुसरं येणार कोण? दुसरं कोणच नाहीये. म्हणून आज सुद्धा ना आमच्याकडे कोणी आला तो महारुद्रच बनतो. त्याला कुठल्या प्रकारे बाहेर सोडूनच दिला जात नाही. आल्या ठिकाणामध्ये कुठं जायला? आलं का लक्षात? खाल्लंच नाही, पिलंच नाही तर सवय होईल कुठून? म्हणून कौशल्याला ते भाव उत्पन्न झाले. आलं का लक्षामध्ये? बघा कसं वर्णन करता आहे. परब्रह्म पूर्ण आले माझ्या उदरी, न कळ्यांतरी रूपाची ह्या राजाच्या टकोऱ्यामध्ये येत नाही, दशरथाच्या. मला हे भाव उत्पन्न झालेले आहेत, याच्या टकोऱ्यामध्ये येत नाही. बघा त्यावेळेपासून, त्रेतायुगाचं सांगतोय मी, त्यावेळेपासून बघा ह्या गोष्टीला विरोध किती समाजामध्ये विरोध आहे. त्यावेळेपासून आलं का लक्षामध्ये? करते बडबड होती भूत चेष्टा, पाचारी वशिष्ठा लवकरी. अरे या वशिष्ठाने सगळी गडबड करून भूतप्रेत वगैरे केले, त्याला लवकर बोलवा. बघा कसा नामाचा महिमा असेल. बघा तशा प्रकारे प्रसिद्धी म्हणून मी बोलतोय. सगळं काही होते ना, तर मी कसे तुमच्या समोर सांगायला? 2006 पासून मी माझ्याकडे कधी बोललो, आणि 2-3 वर्षासमोर मी तुमच्या समोर येतोय. बरोबर आहे का नाही? बोलवा त्या वशिष्ठाला, लवकर बोलवा. आलं वशिष्ठ येऊन बघतात, येऊन वशिष्ठ पाये कौशल्येसी न तियेसी ना आवर्ती अष्टभाव, नावर्ती तियेसी अष्टभाव. ते बघतो तो कैलारीला अष्टभाव उत्पन्न झालेले, उदरामध्ये राम आलेला आहे, त्या रामाने जो काही आनंद झालेला आहे हे अष्टभाव आहे. आलं का लक्षामध्ये? पण नाही, काय म्हणतोय राया म्हणतोय याने सगळं जे आहे, आलं का लक्षामध्ये? वशिष्ठा झडपिले महाभूते, या वशिष्ठांनी या कौशल्याला झडपून टाकलेला आहे. आलं का लक्षामध्ये? काय बोलायचं? वशिष्ठ पण म्हणायला लागला मनामध्ये, काही उपयोग नाही. आलं का लक्षामध्ये? श्रवण पदाचे अग नाही जराले. आलं का? तुझे निर्मले प्राणितासी. याने श्रावणाचा वध केलेला आहे ना, याने श्रावणाचा वध, त्याच्यामुळे जे पाप आहे ना, पाप, ते पाप आडवं येतंय आणि पाप हे त्याला उठून देत नाही. अशी ही श्वासाची ओळख आहे. ही श्वासाची ओळख ही आपल्या अस्तित्वामध्ये लपलेली आहे. या श्वासाच्या ओळखीमध्ये तुमचं अस्तित्व आहे. आलं का लक्षामध्ये? हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे जर नाही कळलं तर काय आम्हाला देवाची अनुभूती होईल? आलं का लक्षामध्ये? आज तसं बघायला गेलं तर हनुमान जयंती, किती हनुमंताचा आणि त्यांच्या कार्याचा उदो असेल, आणि याच्यापैकी मी काय बोललोच नाही. आलं का लक्षामध्ये? ह्याच्या पुढे आणि ह्याच्या नंतर भरपूर कथा होती, पण मी फक्त तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढे बघा हा कोण ओरिजिनल हनुमंत सांगतोय. हनुमंताची ओळख ही तुमच्या श्वासामध्ये दडलेली आहे. बघा आता अशा प्रकारे जो काय प्रकार झाला त्या श्रावणाचा, आलं का लक्षामध्ये? त्यांनी त्याला सांगितलं, पुत्र शोकाने म्हणशील, पुत्र शोकाने बघ तू, तशा प्रकारे मी ना तशा प्रकारे तू पण जाशील. तू म्हणतोय बरोबर आहे, पण आता मला त्याला सुपण झालं, संतान होणार आहे मला, मग मी पुत्र शोकाने मरणार ना. चला गेले ऋषींकडे. आलं का लक्षामध्ये? गेले ऋषींकडे आणि सांगितलं असा असा विषय आहे. त्याला सांगितलं हो पुत्रकामेची यज्ञ कर.
आलं का लक्षामध्ये? 22 झालेले फुलं वगैरे वाटत आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितला आणि पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये त्यांनी तो यज्ञ मांडला आणि त्या तशा प्रकारे तिकडे सगळं होम हवन चालू होतं. आलं का लक्षामध्ये? इथे कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा ह्या दशरथाच्या 3 पत्न्या, ह्या 3 पत्न्या तिथं बसवल्या होत्या आणि त्या 3 पत्न्या बसवल्यानंतर त्यांचा होम हवन चालू झाला. होम हवन चालू असताना त्या यज्ञाला प्रसन्न होऊन तिकडनं एक हात बाहेर आला. तिथे ती अग्निदेवता प्रसन्न झाली आणि त्या अग्निदेवतेने प्रसाद दिला. तो प्रसाद सुमित्राला, कैकेयीला आणि कौसल्याला, सुमित्रा आणि कैकेयी ह्या तिघींपुढे हा तो प्रसाद ठेवण्यामध्ये आला. आणि त्यानंतर हा प्रसाद ठेवल्यानंतर आता काय, अंजनी मातेने एवढे तपश्चर्या केलेली आहे, कशा प्रकारे पुत्र यावा आणि तो पुत्र तशाच प्रकारे येणार ज्या रीतीने आहे तो. मग त्यामुळे वाऱ्याला, या वायू देवतेला तशा प्रकारची आपली काय म्हणतात प्रकट व्हावं लागलं आणि तिने ते घारीचं रूप घेतलं आणि त्या घारीने तो जो पिंड आहे तो पिंड त्या घारीने उडवला आणि तो पिंड जो आहे तो पिंड अंजनी मातेकडे गेला. कोणाचा होता तो सुमित्रेचा होता. आणि तो जो सुमित्रेचा जो पिंड आहे तो तिकडे गेल्यामुळे सुमित्रेकडे काहीच राहिलं नाही. मग कैकेयीने आणि कौसल्याने त्यांच्याकडे थोडासा प्रसाद दिला आणि या तिघांनी पण हा अशा प्रकारे प्रसाद जो आहे हा सेवन केला आणि इथे अंजनी मातेने सुद्धा सेवन केला. अंजनी मातेला तशा प्रकारचे डोळे उत्पन्न झाले. रामनवमीला रामाचा अवतार झाला आणि अंजनी मातेला चैत्र शुद्ध पौर्णिमेसी, बघा चैत्र शुद्ध पौर्णिमेसी आणि महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी. घ्यायचा पिंड घारीने झडपिला, 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 अंजनीने तो सेविला, अंजनीने ते सेविला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, बोला अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनी पातीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, चैत्र शुद्ध पौर्णिमेची, चैत्र शुद्ध पौर्णिमेची, सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, रुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, नामा मणेम्या वंदिला, मणेम्या वंदिला, नामा मणेम्या वंदिला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी,
रुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी मारुती राया बलबिंबा